पद्धतीने दुसऱ्या दिवसाचा दुसरा एपिसोड चालू झालेला आहे आणि लोकेशन आहे आजीचं घर. नमस्कार सरपंच. एक एपिसोड कंप्लीट झालेला आहे आपला, ते पण चक्क 1 तासामध्ये. अर्धाच का? ठीक आहे, अर्धा एपिसोड कंप्लीट झालेला आहे. अर्धा एपिसोड मागच्या शूटच्या टायमाला झालता. कॅमेरा मी जा म्हणलं का तो याला सेंटर लगेच आलं रे का नाही थोडा वेळ नाही तो गाणं राहिलं. हां मग आता एक गाणं घेतो ती आल्यावर गाणं घेतो. डोळ्यात चुळून चुळून पार हेच केला कॅमेरा. ऍक्शन. अशा पद्धतीने नाही म्हणता म्हणता परत दुसरा टेक पडलेला आहे. रिटेक. पूर्ण वेळ अभ्यास केला तर अजून किती टक्के पडला असता. दुसरी गोष्ट गुरुदादा रिटेक घेतोय त्याला सांग की. गुरुदादा नाही घेतला, सरांनी रिटेक घ्यायला लावला. नाही सगळं बरोबर आलं. बरोबर आलं. हां बरं मी काय म्हणतो 10वीला किती टक्के होते? 10वीला किती होते रे? मला 10वीला टक्के होते 59. मला 10वीला 62% होते, पण मी फेल झालो, नापास झालो. कसं काय? मला एक विषय त्या टायमाला असं होतं, एक विषय त्या टायमाला असं होतं, एक विषय गेला ना तरी नापास. एक मिनिट कॅमेरा. ऍक्शन. ये मैना पिंजरा बनाया सोने का, पिंजरा बनाया सोने का, ताला लगाया चांदी का. तिला पुढे शिकायचं. काका काकू म्हणते आता पुढं नाही शिकवायचं ते. आपल्या गावात तर तुम्हाला माहिती आहे 12वी पर्यंत शाळा आहे. पुढे शिकायचं म्हणलं अजून तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. काका काकीचं म्हणणे एवढी मोठी पोरगी झाली, तुला परत्या गावात कुठं पाठवायचं, तू लोक कसे असते तर कसे नसते तर कुणावर उभा होता ना तू. सर पहिल्यापासून लांब शिकायला जावं लागत असल्यामुळे मुलींचं आपल्या गावात, विशेषतः आपल्या गावात मुलींचं शिक्षण थांबायचं. रेडी? दोन्ही संघटन घ्यायचं. हा सगळं एका वाक्यात घे. रेडी? रोलिंग लूप दे भांड्याकर. रोलिंग ऍक्शन. लांब शिक्षणाला जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण थांबतं. तर पालकांनी आहे ना त्या मुलींना शिकवलं पाहिजे म्हणून पालकांना बंधनकारक करायचं. मुलींना शिकवणं पालकांना बंधनकारक. मुलींना शिकवणं पालकांना बंधनकारक करायचं. रेडी? चल रोलिंग ऍक्शन. लांब शिक्षणाला जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण थांबत आहे. शिक्षण बंधनकारक. पालकांनी मुलींना शिक्षण बंधनकारक केलं. पालकांनी मुलींना शिक्षण बंधनकारक केलं. तुला पाहिजे का करायचंय? केलं पाहिजे. गोळ्या होईल ना? घे ना, पालकांना शिकवणं मुलींना बंधनकारक केलं. घे काय घेशील सांग. घे नीट घे. लांब शिक्षणाला जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण थांबतंय. त्यांना शिकवलं पाहिजे यासाठी पालकांना बंधनकारक करायचं. एवढं घे. काय? त्यांना शिकवलं पाहिजे यासाठी पालकांना बंधनकारक. रेडी? चल रोलिंग ऍक्शन. लांब शिक्षणाला जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण थांबतंय. त्यांना शिकवलं पाहिजे म्हणून पालकांना बंधनकारक केलं पाहिजे. म्हणून पालकांना बंधनकारक करायचं. असा करतो गोळ्या. बंधनकारक करायचंय. करायचंय. हा करायचंय. घे चल थांब. रेडी? रोलिंग ऍक्शन. लांब शिक्षणाला जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण थांबतंय म्हणून पालकांना आहे ना त्यांना बंधनकारक करायचं. काय? शिक्षण म्हणून नको ना घालू मध्ये वाक्यात रे गोळा. अरे लांब शिक्षणाला जावं लागतं त्याच्यामुळे आपल्या गावातल्या शिक्षण थांबायचं. म्हणून मी काय म्हणतोय म्हणून तू जाऊन सांग ना. नाही त्याचा डायलॉग आहे तो. म्हणून मी काय म्हणतो ऐका ना. ते फेमस डायलॉग आहे त्याचा. बंधनकारक. म्हणून शब्दच नका लगेच. रेडी? रोलिंग लूप ऍक्शन. लांब शिक्षणाला जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण थांबायचं. चल.
रिमाइंड करा, हसू नको. हा घ्या चला. रेडी डन. रोलिंग ऍक्शन. लांब शिक्षणाला जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण थांबत आहे. म्हणून मुलींना शिकवण्यासाठी त्यांना शिकवलं पाहिजे असं पालकांना बंधनकारक करायचंय आपल्याला. काय करीन काय त्यांना शिकवलं पाहिजे असं पालकांना बंधनकारक करायचंय. नाही नाही सध्या तरी कळलं का. चला एक मिनिट, कॅमेरा रोल ऍक्शन. लांब शिक्षणासाठी जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलींचं शिक्षण थांबतंय. त्यांना बंधनकारक करायचं मुलींना शिक्षणासाठी. पालकांचा उल्लेखच नाही घेतला. टेक नंबर 8. वाकडे तिकडे म्हणून काळ घालू नको. त्यांना शिकवलं पाहिजे हे पालकांना आपल्याला बंधनकारक करायचे. प्रॅक्टिस मध्ये काय घेतो. हा हे त्यांना शिकवलं पाहिजे हे पालकांना बंधनकारक. आपल्याला बंधनकारक करायचं. घे काय आपल्याला बंधकारक करायचं म्हणजे करणार ना आपण आता. त्यांना शिकवलं पाहिजे म्हणून आपल्याला. हे म्हणून नाही, हे आपल्याला घे. त्यांना शिकवलं पाहिजे हे आपल्याला बंधनकारक. पालकांना बंधनकारक करायचे. घे काय घेशील. त्यांना शिकवलं पाहिजे हे पालकांना आपल्याला बंधनकारक करायचं. घे. रेडी रोलिंग ऍक्शन. लांब शिक्षणाला जावं लागत आहे म्हणून विशेषतः आपल्या गावातल्या मुलीचं शिक्षण थांबतंय. हे पालकांना आहे ना बंधनकारक करायचे मुलीला शिक्षणाला. विकास शेट्टी माझी बात. अरे शेट नाही, विकासराव म्हणणार तर मग विकासराव काहीतरी म्हणतो. ओके विकासची माफी. विकासची माफी माग. विकास मला माफ कर बरं. तू कशाला माफी मागत नाही. काल मी तुझी नक्कल केली ना म्हणून. बरं चल केला माफ तुला, पण परत आधी नक्कल करू नका. नाही करीत. हा हे बघ पांड्या, अरे विकास आहे ते आपल्या गावचा भावी सरपंच आहे. तू त्याची नक्कल करतोय. बरं विकास मला सांग, तुमच्या पिताश्री म्हणजे आपल्या गावचे सरपंच त्यांनी ते शुभांगीचीच का नेमणूक केली असं आपल्या गावच्या शाळेमध्ये भात शिजवण्यासाठी? मला काय माहिती. काय विकास काय माहित नाही म्हणतो. अरे सरपंचाचं तर 100% मला गॅरंटी की ना तिला तुमच्या घरची सून म्हणून घ्यायची. असं कशी घेणार आहे? अशी कशी घेऊ शकते? हा मी असतो ना. तुमचं लग्न होणार दोघांचं. तिथं काय बोलली ना मला. आता घे इथं तू घे. तू असं घे विकास. हे शक्यच नाही. तिथं मला काहीच नाही म्हणली. तिथं शक्यच नाही. तिथं मला असं काही नाही बोलली. हो विकास नाही आता त्याला म्हणून दे ना बाबा, त्याचा काय प्रॉब्लेम आहे तुला. म्हणली त्याला म्हणून विषय बोल. हो विकास आहे. कसं आहे तुमचं घर आहे राजकारण आहे, त्याच्यात तुमचे वडील सरपंच कसं काय विचारेल ते जर विचारलं थांब मग तू मला काय करावं लागेल. मला काय करावं लागेल. ती जरी नसली विचारत तरी तुम्ही विचारा जाऊन स्वतः. तिला कसं विचार तुम्ही काय करा तो सांगतोय ना, मला काय सांगतो तुम्ही काय विचार. करा माहिती आहे? तिच्याकडे जा. तिचा मस्त असा हात घ्या. दर्शन करतात सांगत नाही त्यांना. तिला म्हणावा मला ती खूप आवडते, ती घाबरेल, तिचा हात आहे ना सोडायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही आहे ना डायरेक्ट मिठी मारा तिला. ती डायरेक्ट तुम्हाला हा म्हणेल. एकदा का हा म्हणली मग तू म्हण ना मिठी मारली होती वारडणार नाही का. म्हण ना मिठी मारली होती वारडणार नाही का. मिठी मारली होती वरडणार नाही का. कशी वारड्यान तुमच्यावर प्रेम आहे तिचं. तुमच्यावर प्रेम आहे तिचं. एकदा का ती हा म्हणली मग संपला विषय. चालू तुमचं. चालेल ना. मग जाऊ का मी? हा झालं का? आपण ती कुठे भेटेल मला. शाळेत गेले ना भात शिजवायला, आता येतच असेल. बरोबर लवकर लावा. जातो मी आणि पोटी. बरं एका शेती डबा देऊ का भात आणायला. आई, आता पहिल्यापासून घेता का.